हळद रुसली कुंकू असलं मालिकेचा आजचा भाग खूपच भारी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की बघा. मालिकेच्या सुरुवातीला कृष्णा अनुसयाकडे निघालेली असते, पण बाळजाबाई तिला थांबवते. बाळजाबाई म्हणते, कृष्णे 15 दिवसात माझं सत्य उघड करणार होतीस नवं, आता 5च दिवस बाकी आहेत, नेमकं करणार तरी काय आहे तू? कृष्णा म्हणते, खरंच बाळजाबाई 5च दिवस उरलेत, पण तुम्ही नका काळजी करू, कारण तुमच्या बरबादीचा आवाज लय मोठा होणार आहे, तेव्हा तुम्ही फक्त दिवस मोजत बसा. असं म्हणून कृष्णा जायला निघते. आता परत बाळजाबाई तिला अडवते. बाळजाबाई म्हणते, कृष्णे आज तर तुला घरी थांबावंच लागेल, कारण आज पक्षाची माणसं घरी येणार आहेत. कृष्णा म्हणते, बाळजाबाई मी नाही थांबणार, तुमची पक्षाची माणसं तुम्हीच बघा. बाळजाबाईला कृष्णाच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. कृष्णा बाळजाबाईचं काहीच ऐकत नाही, बाळजाबाईला उलट उत्तर देते. इकडे समर विचार करत उभा असतो. त्याला वाटत असतं कृष्णा येते की नाही. अनुसया समरला म्हणते, समर कशाचा एवढा विचार करतोयस? समर म्हणतो, अगं आय, मी त्या कृष्णाला फोन केलता, पण ती काय बोलत होती काय बी समजत नव्हतं. बंब्या शेतावर असं काहीतरी म्हणत होती. अनुसया म्हणते, समर कृष्णा नक्की येणार, आणि नाही आली तर आपण दुसरा प्लॅन करू की, नको काळजी करूस तू. इकडे आता दुष्यंत कॉलवर बोलत असतो. तो म्हणत असतो की लोक जॉबसाठी काही कामानिमित्त बाहेर असतात, ती वोटिंगसाठी येत नाहीत, त्यांची आपल्याला काहीतरी वेगळी सोय करावी लागेल, त्यांचं मत कशाला वाया घालवायचं. आता एवढ्यात बाळजाबाई तिथे येते. दुष्यंत म्हणतो, अगं आई तू कशाला आलीस, मी आलो असतो ना तुझ्याकडे. बाळजाबाई म्हणते, दुष्यंता तसं नाही रे, काय माझं काय काम नव्हतं, पण म्हणलं दुष्यंत काय करतोय बघावं, आणि इथे येऊन बघते तर तू माझंच काम करतोय की. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत खरंच तू माझ्यासाठी एवढी मेहनत करतोय हे बघून खरंच खूप भारी वाटतंय मला, पण एका गोष्टीची खंत वाटते रं. दुष्यंत म्हणतो, आई कशाबद्दल बोलते तू? बाळजाबाई म्हणते, अरे कृष्णाबद्दल बोलते मी. त्याचं काय झालं, आज पक्षाची माणसं घरी येणार आहेत, म्हणून मी कृष्णाला म्हणलं घरी थांब, पण अरे तिनं माझं कायच ऐकलं नाही आणि गेली निघून. दुष्यंत म्हणतो, आई काय सांगतेस तू? बाळजाबाई म्हणते, हो पण दुष्यंता तू तिला काय म्हणू नको, तिचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल. दुष्यंत म्हणतो, आई तू थांब, मी बोलतो तिच्याशी, ती माझं ऐकेल. दुष्यंत आता कृष्णाकडे येतो आणि तिला म्हणतो, कृष्णा थांब ना, जायलाच पाहिजे का, काही अर्जंट आहे का? कृष्णा म्हणते, होय दुष्यंत सरकार, खूप महत्त्वाचं काम आहे, लगेच जाऊन माघारी येतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं पक्षाची माणसं घरी येणार आहेत, त्यामुळं घरी थांबलीस तर बरं होईल. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो माझं काम त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. दुष्यंत म्हणतो, एवढं काय महत्त्वाचं काम आहे कृष्णा, आपण पाठवूया ना कोणाला तरी दुसऱ्या माणसाला. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार विश्वास ठेवा माझ्यावर, मी आत्ता नाही सांगू शकत तुम्हाला मी कशासाठी जाते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय बोलतेस तू, ऑब्व्हियसली माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू कोणाची तरी मदत करायलाच चालली असशील, मला माहीत आहे ना तू कोणाचं काही वाईट करू शकत नाही. कृष्णा आता विचार करते, दुष्यंत सरकार तुमच्या आईचं खरं सत्य उघड करण्यासाठी मी निघाली, पण त्यासाठी मला दरवेळी तुम्हाला खोटं बोलावं लागतंय, पण योग्य वेळ आली की मी तुम्हाला सगळं सगळं सांगेन. इकडे पूजा जयकांतला भेटायला आलेली असते. पूजा जयकांतला म्हणते, काय रे मला इथं कशाला बोलवले? जयकांत म्हणतो, अहो कशासाठी बोलवले काय विचारताय, हे बघा की. जयकांतने पूजासाठी डायमंड रिंग आणलेली असते. आता ती रिंग पाहून पूजा खूप खुश होते. पूजा म्हणते, आर यू सिरियस, ही डायमंड रिंग माझ्यासाठी आणलीस तू जयकांत? आता जयकांत लगेच पूजेच्या हातातली रिंग घेतो आणि म्हणतो, अहो कारभारीन बाई जरा धीर धरा की, तुम्हासनी ही रिंग आत्ता लगेच नाही मिळणार, त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत फिरायला यावं लागेल, ते काय म्हणतात ना लव डेटवर यावं लागेल. पूजा विचार करते, या रिंगसाठी मी या जयकांतसोबत 2-3 तास वेळ तर घालवू शकते. जयकांत म्हणतो, अहो कसला विचार करताय, सांगा की येणार का नाही फिरायला. पूजा आता लाडात येऊन म्हणते, व्हाय नॉट जयकांत शेठ, तुम्ही फक्त सांगा कधी आणि कुठं यायचं ते. जयकांत पूजाला लगेच मिठी मारायला बघतो. पूजा म्हणते, अरे जयकांत आपण गावात आहोत, जरा कंट्रोल कर की. जयकांत म्हणतो, अहो तुम्ही असं हो म्हणला ना, त्यामुळं मला कळलंच नाही कसं रिॲक्ट व्हावं. जयकांत आता विचार करतो, पूजा मॅडम लवकरच तुम्ही आता माझ्या मिठीत असणार आहे, आणि ते बी अतिप्रचंड वेगानं. इकडे आता समर आणि अनुसया कृष्णाची वाट बघत असतात. समर म्हणतो, आय कृष्णा अजून आली कशी नाही. एवढ्यातच कृष्णा दरवाज्यात येते. अनुसया म्हणते, कृष्णे तू बस, मी तुझ्यासाठी चहा आणते. कृष्णा म्हणते, चहा पाणी घ्यायला माझ्याकडे वेळ नाही, आपण कामाचं बोलूया. कृष्णा आता समरकडे बघत म्हणते, म्या यांना एक प्रश्न विचारला होता की मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू, कशावरून तुम्ही जे बोलताय ते खरं आहे. आता अनुसया कृष्णाला म्हणते, थांब कृष्णा. अनुसया आत जाते आणि एक छोटंसं गाठोडं घेऊन येते. त्यात अनुसयाचं दागिनं असतात. अनुसया कृष्णाला म्हणते, हे घे आणि आढळरावांना नेऊन दाखव, म्हणजे तुझा आमच्यावर विश्वास बसेल. कृष्ण आता ते गाठोडं घेते आणि उघडून बघते तर त्यात अनुसयाचं दागिने असतात. कृष्णा म्हणते, हे समज काय? अनुसया म्हणते, या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या आढळराव कधीच विसरू शकत नाही.
कृष्णा म्हणते ठीक आहे, आता मी निघते. अनुसया म्हणते कृष्णे, तू आढळरावांना हे सगळं दाखव, पण आढळरावांना आमच्याबद्दल काहीच बोलू नको पोरी. इकडे आता बाळजाबाईच्या घरी आमदार साहेब आणि पक्षाची माणसं आलेली असतात. आमदार म्हणतात, अहो बाळजाबाई, गावामध्ये सगळीकडे तुमच्या प्रचाराची हवा दिसते, त्यामुळे निकाल तुमच्याच बाजूनं लागणार. आमदार म्हणतात, बाळजाबाई, अहो एकेकाळी या गावात आढळरावांचा लय दबदबा होता. आता आढळराव म्हणतात, कसं आहे ना आमदार साहेब, नवऱ्याकडून बायकोला काही गोष्टी मिळतातच की हो. आता बाळजाबाई म्हणते, होय की खरंच आहे. आता या बाबतीत नवरा बायकोचा एकमेकांवर लय विश्वास पाहिजे बघा. बाळजाबाई म्हणते, आता आमच्या दुष्यंतकडेच बघा ना, दुष्यंताचा त्याच्या बायकोवर लय विश्वास आहे, म्हणून तर बायकोला मोकळीक दिली. बाळजाबाई दुष्यंतला कृष्णाचा राग येईल असं बोलत असते. बाळजाबाई म्हणते, आता बघा की आपण सगळी इथं आहे, पर ह्याच्या बायकोच्या पायाला भिंगरी लागली. आमदार म्हणतात, भिंगरी? कसली भिंगरी? बाळजाबाई म्हणते, अहो समाजकार्याची हो. गावात कुठं काय अडलं की तिथं कृष्णेचं पाऊल पडलंच म्हणून समजा. मैनावती म्हणते, होय की, आता राजकारणी सासूबाईंना सून पण समाजसेविकाच मिळाली की. आता बाळजाबाई म्हणते, सुनावर जर काय बंधनं घातली तर आमचा वाईट प्रचार करेल किती गावात. बाळजाबाई म्हणते, आमची सून कुठल्या कुठल्या गावात चक्रा टाकत असतीया, पायाची साल जाय पतोर हिंडत असतीया. आमच्या सुनबाई दुष्यंतचा गैरफायदा घेऊन समाजकार्य करत फिरतात. आता मात्र दुष्यंतला बाळजाबाईचा खूप राग येत असतो. बाळजाबाई पुढे म्हणते, आमची सुनबाई इतकी समाजसेवा करून कुठं कुठं हिंडून येते, पायाची साल जाते हो बिचारीच्या. आता दुष्यंतला खूप राग येत असतो. दुष्यंत आता त्याच्या हातातला काचेचा ग्लासच फोडतो. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत, अरे काय झालं बाळा, लागलं का तुला? मैनावती, अगं जा की मलम घेऊन ये. दुष्यंतच्या हाताला थोडंसं लागलेलं असतं. दुष्यंत विचार करतो, कृष्णा, एवढं काय महत्त्वाचं काम आलं आहे गं तुला, जे तू मला सांगून जाऊ शकत नाही. दुष्यंतला कृष्णाचा खूप राग आलेला असतो मित्रांनो. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, तू माझ्यापासून काहीतरी लपवते का? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना की मी तुमचा विश्वासघात करते, त्या दिवशी मी हे घर सोडून निघून जाईन. पण ही कृष्णा दुष्यंत सरकारांनी दगाबाजी करण्यापेक्षा जीव देणं पसंत करेल. तर आता कृष्णा अनुसयाचं सगळं दागिनं आढळरावांना दाखवते आणि म्हणते, आबा, हे सगळं कोणाचं आहे बोला. आढळराव म्हणतात, अनुसयाचं आहे हे समज. कृष्णा म्हणते, कोण अनुसया? आढळराव म्हणतात, माझी पहिली बायको ग. पण आता बाळजाबाईने हे सगळं ऐकलेलं असतं. बाळजाबाई आता कृष्णाला रागातच हाक मारते. मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.